नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे साधारण आहेत ना आता 6:30 पावणे 7 वाजलेत. सूर्यास्त झालेला आहे. ॲक्च्युली थोडी आज ऑफिसची कामं होती, त्यामुळे संध्याकाळी जरा सूर्यास्त दाखवता नाही आला तुम्हाला. तर एक मीटिंग होती ॲक्च्युली, त्यामुळे उशीर झाला. तर मंडळी, आज संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आज काहीतरी ताई खास बेत बनवते. टायटलवरून तुम्हाला समजलं असेल. गावाला असलं ना की संध्याकाळी फॅमिलीसोबत जरा असं नाश्ता वगैरे करायला खूप धमाल येते. आणि यावेळेस कसं आहे, जरा अवनीचा ट्रायल बेसिसवरती अवनीला घेऊन आलो आहे. तर अवनी, मी, ताई, आई असे सर्वजण आहोत. आणि मयुरी आता परत आपल्याला जॉईन करेलच, परत आपण येऊ तेव्हा. तर संध्याकाळची मस्त वेळ आहे म्हणजे पाखरांचा किलबिलाट आहे मस्त. या बाजूला बघत असाल तर आता झाडांना हळूहळू पालवी यायला सुरुवात झाली आहे. हे बघा, आणि इकडे हे शेवग्याचं झाड पण आता शेवग्याच्या शेंगा संपल्या. आणि या बाजूला सनसेट झालेला आहे छान. चला मंडळी, कामं पण आवरलेत, मस्त फ्रेश वगैरे पण झालो आहे. तर आता मस्त गरमागरम नाश्ता करूया. पटापट एक अर्धा तासामध्ये वगैरे नाश्ता तयार होईल. नाश्ता करू, मग रात्रीचं जेवण. आता काय सर्वजण चालू आहे, तर जरा निवांत जेवण होईल. नाही तर शक्यतो मी जेव्हा येतो तेव्हा आईचं शेड्यूल काही जास्त बिघडत नाही. 8-8:30ला आई जेवते, तर मी आल्यावरती पण शक्यतो 8:30ला जेवतो. आज कदाचित 9, 9:15, 9:30 वगैरे होतील जेवायला. असो, चला मंडळी, पटापट डाळ वडे बनवून घेऊया. डाळ वडे तर बनत आहेत, मग त्याच्यासाठी पण चटणी लागेल ना. हो, जरा नारळ किसून घेते. ओके. म्हणजे मग कसं डाळ वड्यासोबत चटणी असली की एकदम मस्त, खायलाही बरे वाटतात. एकदम छान चटणी पाट्यावरची. हो. चला, इकडे डाळ भिजत घातले. साधारण 1-1.5 तास पुरेसा आहे ना. 1-1.5 तास साधारण बस झाला. तर डाळ भिजले तर पहिली चटणी वाटून घेऊ आणि नंतर मग ही डाळ वाटून घेऊया. याबद्दल इकडे चटणीची तयारी ताईने केली. काय काय हे 2-3 पानं कढीपत्त्याची घेतलेत. हे अख्खं मीठ घेतलंय, शेंगदाणे आहेत, जिरं, आणि ह्या मिरच्या आहेत ना, लवंगी मिरच्या आहेत, म्हणून ह्या 4 घेतल्या आहेत. पण त्या छोट्या छोट्या असतात आणि खूप तिखट असतात. हे खोबरं घेतलंय. अच्छा, ही चटणीची तयारी. ओके, तर पहिले चटणी वाटून घेऊ. हो, पहिली चटणी येते कोंबडी. पप्पा, ती तुम्हाला बोलते, मला घ्या तुम्ही. असं बोलते कोंबडी. हे पहिले असे चेचून घ्यायचे थोडे. बोलो ये ती बघा तिकडे कोंबडी. बोल ये. नाही येत, प्रेमाने बोला. ते थोडे असे चेचून घ्यायचे म्हणजे वाटायला बरे पडतात. मीठ टाकलं ना की लवकर असे चेचल्या पण जातात. थोडंसं मीठ टाकायचं. ओके. हे शेंगदाणे आहेत ना, असे वाटून घेतलेत. मिरच्या जराशा वाटून घ्यायच्या. काय बनवतेस? डाळ बनवतेस? ओके, बरं आहे. चपाती चिकन. ओके, व्हेरी गुड. हा मिरच्या बघ किती झणझणीत आहेत ना. एकदम असा स्मेल पण एकदम भारी येतो. लवंगी मिरच्या ना शेवटी त्या, म्हणून त्या एकदम छोट्या छोट्या कोवल्या काढलेल्या तरी पण भरपूर तिखट असतात. त्याच्यासाठी खोबरं, जिरं, कढीपत्ता 2-3 पानं घेतलीत ना. कढीपत्ता कसा औषधी असतो आणि शरीरासाठी चांगला असतो. आहेच आपला कढीपत्ता, तर मग काढला जरासा चटणी टाक. घेऊ का? ही वाटून घेते चटणी.
एकदम साधी सिंपल चटणी बनवली. हम्म. ते काही त्याच्यात तामजाम नाही, म्हणजे आलं लसूण वगैरे नाही टाकलेले आहे. ओके. हां, एकदम हे उपासाला पण अशी ही चटणी खाऊ शकतात, एकदम झटपट. पाट्यावरच्या वाटणामुळे ती चटणीची चव थोडी अजून मस्त होईल. हो. नंतर त्याच्यात थोडं पाणी ऍड करायचं ना हां, वाटून झाल्यावर. पप्पा हम्म. मी वाटी घेऊन येऊ. हम्म. बघा थोडंसं पाणी टाकते, हम्म. एकदम 2 चम्मच. अच्छा. आणि परत एकदा वाटून घ्यायचे. थोडंसं पाणी कमी वाटतंय, तर थोडं हलकंसं पाणी परत टाकून घेते. अच्छा. थोडं थोडं पाणी ऍड केलं की हा, जरा वाटायला म्हणजे पण बरं कसं होतं. पाट्यावर आहे ना, खाली पडायची पण शक्यता असते ना, हो. म्हणून थोडं थोडं ऍड करायचं पाणी. मिक्सरला असलं की कसं आपण टाकतो, पण पाट्यावरची सर जरा मिक्सरला येत नाही. हम्म. अवनीचं पण इकडे खास जेवण चाललंय ना. अवनी काय म्हणताय? चिकन चाव झालं का? कधी बनणार? भूक लागली? आताच बनवते. आताच बनवते. ओके. मी इथे डाळ बनवते. डाळ पण बनते. ओके, ठीक आहे. आरामात बनव हा. चटणी आपली तयार झाली. ओके. चटणी थोडी पातळ पण होईल आणि हे सगळं निघेल पण. ही आपली चटणी तयार. ओके. चटणी तर तयार झाले. आता डाळ वाटून घेऊया. बरं. आणि इकडे डाळीला फोडणी होते. तिखट डाळ आहे ना म्हणे? तिखट डाळ आहे ना? हां, तर तिखट डाळ इकडे अवनी तयार करते. चला, या बाजूला डाळ बघा मस्त भिजले. त्याला वाटून घ्यायची, जाडसर वाटून घ्यायची. हो, एकदम जाडसर, काय बारीक बारीक नाही नाही वाटायची. करायची. डाळीचा आवाज बघ कसा येतो तो. फुटते ना ती. हा, मिक्सरला पण वाटतंय तर थोडी पटकनच वाटून घ्यायची, एकदम बारीक नाही करून हा, घ्यायची. म्हणजे एकाच दोन म्हणजे जाड्या म्हणजे थोड्या थोड्या राहिल्या ना तरी तरी पण चालेल, अख्ख्या राहिल्या तरी पण चालेल. हो. चिडवणीची शेगडी आहे. काय म्हणतो म्हणे? जेवण मग डाळ झाली की नाही? नाही. नाही अजून झाली. इथे आलं. हां, जाऊ येऊ दे. जेवण बनतंय ते इकडे बनतंय. हां, चला शेगडीवर तेव्हा. स्पेशल जेवण आहे ते. नीट नाही बसलाय टोप, नीट ठेव. इकडे ठेव, अजून नीट ठेव. हां, बरोबर बसला. मी दुकान जायची जायला. अच्छा, चालू नाही केलास? हां, कर लायटरने. अच्छा, लायटर आहे का? ओके. झाली डाळ. फास्ट आहे रे एकदम. हां, इथे बटन आहे. बटन आहे? करायचं. ओके. हे बघा. असं ना जाडसर थोडं काढायचं. ओके. हे थोडीशी मेहनत लागते ह्याला, पण जरा खायला असं असं छान वाटतं पाट्यावरचं.
आपण रोजच मिक्सरला लावून खातो तिकडे हो सगळ्या गोष्टी. तिकडे आलं की कसं थोडक्यात थोडकं पण छान. चिकन आणलं तुम्ही? चिकन आणलं नाही, बाहेर ठेवलं तुम्ही. हां हा, आणता. ही एक वाटीभर डाळ घेतलेली. हां ना थोडंसं जरा म्हटलं संध्याकाळचा नाश्ता. हो गावाला काय जेवण पण लवकरच होतं हम्म. त्याच्याबद्दल थोडासा नाश्ता. खाल्ला? काय आहे चिकन टाकलं हा, ओके तयारी. तयार झालं हा, काय चिकन आता चपाती. ओके कॉम्पिटिशन लागलंय आत्तो आणि इकडे अवनीमध्ये. जेवण कोणाचं पहिलं होणार? मला वाटतं अवनीचंच आहे ना. डाळ झाली काय चिकन झालंय आता काय चिकन होतं? नाही झालं, पहिला मी हां चिकन झालं आणि आता चपाती आणि भात होणार माझं हो तयार. ओके आता तयार करते. हां ठीक आहे. ओके त्याला जाडसर वाटून घेतलं. हां हे वगैरे दिसत असेल तुम्हाला तर काय काय डाळ पण आहे थोडीफार हो हो आणि बाकी काय काय थोडंसं पीठ झालेलं असतं बाकी मीडियम असं सगळं माझं करायचं. झालं. झालं ते ओके खायला कशी जरा क्रिस्पी लागतात अशी. हां दाता काय थोडं लागली पाहिजे डाळ पप्पा, पण. तुम्ही खावा ना डब्यात घेऊन. खातो हां लिंगा लिंगा हो जेस फाकी फुरस बोझित आयशा होईशा और फेंड डाउन. ये हैशा उईशा और फेंड डाउन. जर वाटी तुझी. हे डाळ तर आपली वाटून झाले. मसाल्याचा डबा मागून नंतर आहे ना आपण हे कांदा टाकतोय बघा मी कापलेले. पण टाकते. हा, घे. टाक तू पण टाक आणि हे जरा असं कढीपत्त्याची पानं बारीक कापून करून घेतले. हो छान लागतात त्याच्यात. हम्म. हे द्या. झालं. अवनी पण मला मदत करते. हो म्हणजे ना. आजचे डाळ वडे काहीतरी जरा वेगळे होणार आहे वेगळेच होणार आहेत. हम्म. मीठ टाकते एक जरासं जिरं टाकते हम्म. आणि हळद पावडर टाकते. हं? ओके हम्म. आता हे मिक्स करूया आपण. हम्म. अवनीने चिकन बनवलंय हां आणि मी डाळ वडे डाळ वडे बनवते. मस्त ना कॉम्बिनेशन. हम्म. मस्तच होणार आहे. चला संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये मस्त डाळ वडे तयार होत आहेत. एवढी वाटीवरच डाळ टाकली किती झाली बघ. हम्म. फुगते ना डाळ. हो आणि या बाजूला इकडे गावाकडची चूल पलीकडे तिकडे भात तयार होतोय. इकडे तेल ठेवलंय गरम व्हायला आणि खोबऱ्याच्या वाट्या बघा तिकडे आहेत. चटणी बनवली ना हो मग खोबरं खराब होऊ नये म्हणून त्या वाट्या ठेवल्या. हम्म. चूल ती दोन्ही काम करते. तिकडे भात निमरस घातल्यानंतर थोडंसं जो पाहिजे तेवढी इस्तो जाते त्या बाजूला आणि या बाजूला तेलही गरम होतंय. सर्व झाले मिक्स करून. तर वरून आहे ना हलकासा थोडासा एक छोटी चम्मचभर आहे ना चवीपुरतं जरासं. चवीपुरता जरासा मसाला टाकते. कारण अवनीला पण खायचं आहे ना म्हणून मिरची टाकलेली नाही मी त्याच्यात. शक्यतो त्याच्यात मिरची टाकतात. हां हे बघा मस्त मिक्स करून घेतले. आता याचे वडे बनवूया. हे कसे पटकन शेकतात ना छोटे छोटे पातळ असले की. हो मस्त. याची डाळ वडे वगैरे ना सोडताना थोडी काळजी घ्यायची. तेल तापलेलं असतं ना. 2-3 जेवढे काय तुम्ही ज्याप्रमाणे तेल टाकलंय त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हा 2-3 हम्म. जसे शेकतील तसे टाकायचे. कसे वडे तयार झालेत बघ. हा. हा छान वडे तयार झालेत ना? अरे हे असेच पाहिजे होते ना येल्लो तुला. हा, आता होणार हा. चला पहिला स्लॉट बघा कसा मस्त झालाय. आता बघ टाकते ना. असे बनवून घ्यायचे मस्त वाजतोय. मस्त. मग अरे मला वा. गाऊ दे आता. हा छानच झालीत ग. ते भिंड्याची कढई आहे ना हा. तेल कसं पटकन गरम होतं. आहे ना.
चुलीवर चुलीवर बघ जास्त विस्तव पण नाहीये तरी तेल बघ किती भारी गरम होते. इस्तो जास्त नाही, एकदम थोडी थोडी आहे. म्हणजे कसे व्यवस्थित शेकल्या जातात ना. जास्त विस्तव असली ना तर वाटतात असे शेकले म्हणून, पण आतमध्ये ते मग कच्चे राहतात. हो हो, त्यामुळे स्लो याच्यावरतीच जरा करायचे. आम्ही तुझं जेवण झालं सगळं बनवून? मग काय राहिलं आता? तुम्ही सगळे खाऊन टाकला ना. मी तू काय? पाणी तेवढं आहे. तू काय खाणार? हा? मी खाऊन टाकलं सगळं. मी हे खाणार आहे. अच्छा, तू दालवडे खाणार आहे? हा. तुम्ही ते खाणार. ओके, ठीक आहे. एक एक दालवडा मस्त तयार होतोय ना. एक डिश आणते हो नाही. मस्त संध्याकाळचा नाश्ता तयार होतोय. नावनीला भूक पण लागले. मस्त नावनी. मस्त वास येतो. मस्त येतोय. वा वा वा. जरा संध्याकाळचं कसं असं चटपटीत खायला जरा बरं वाटतं ना. कसं आलं अवनी? नॅम नॅम. मस्त आहे ना. छान एकदम. अवनीला आवडलं म्हणजे छान ना अवनी. वा. हा, तुला थँक्यू बोल. मस्त केलंय ना. झटपट आहे ना एकदम. हा झटपट एकदम. लगेच अवनीला गाणं आठवलं. काय म्हणे गाणं ते? वाव. चला शेवटचा स्लॉट. झाले दालवडे झाले. तुझं पटकन कधी नाश्ता करायचा आहे ना. हो. फक्त डाळ भिजवण्याची थोडी तसली घ्यावी लागते. बाकी काय पाहुणे येतात ते 1-2 तास थांबणारे पाहुणे असतील. हा काय संध्याकाळी लगेच 1-1.5 तासात डाळ जरी भिजली की काय पटकन तयार. तर बाहेरून आपण आणणार. हो. आजकाल आता बाहेर पण भेटत नाहीये. सर्व सिलेंडरचे वगैरे वांदे झालेले आहेत. हे सगळं घरच्या घरी खास चुलीवरचा बेत. ते बघा, त्याला काय आम्ही मरण कशी नाही. माणसं सुखी आहेत. चूल आहे, लाकडं आहे, सर्वच आहे. तर काही जणांना मुंबईला सिलेंडर भेटत नाहीये. हो. पप्पा गरम नाही हात नावा. हात नावा तर. हो ना. ते काय हातून हात लावला. आता गरम नाही. त्यांना शेकायला पण टाइम नाही जात. लवकर होतात. फक्त जरा स्लो गॅसवरतीच किंवा स्लो चुलीवरती करायचं. कारण डाळ थोडी थोडी अक्की असते ना. हो. आणि थोडं स्लोवर जेवढे करणार ना तेवढे ते चांगले असे खुसखुशीत होतात. हा, मस्त कलरफुल आहे ते एकदम. कलर वगैरे मस्त आलाय. अवनीला कलर पाहिजे होता ना. चला मंडळी, संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये खास आज डाळ वडे तयार झालेले आहेत. तर आता सर्व फॅमिलीसोबत एन्जॉय करूया. अशा गोष्टी जेव्हा घरामध्ये संध्याकाळी होतात तर मजा येते खायला. अवनीने ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. आणि अवनी छान झालेत ना. मी खाऊ ना? छान झालेत ना. मी खाऊ? मस्त लागत आहेत. यम्मी यम्मी. हां, कयक कयक. कडक आहेत एकदम. यम्मी यम्मी आहेत खायला पण. वा वा वा. चला या मंडळी डाळ वडे खायला. तर या बाजूला इकडे ताई आहे. मी गावी आली की मला आवडतं असं सर्व बनवायला पण खायला पण. नाश्ता. आणि इकडे आई आहे. चला कसं झालंय सांगा खाऊन. अवनीने तर सांगितलं मस्त झालंय म्हणून ना अवनी. मस्त झालं. मस्त आहे ताई. छान झालं. तिखट नाही झालंय ना. नाही. अवनी खाते म्हणजे तिखट नसणार ना. चला मंडळी या नाश्ता करायला. विंडो दिसते. अवनी पण इकडे करते माझ्या बाजूला. गरम आहे ना. मस्तच झालंय. मला येते आता. काय येतं? आणि तुम्हाला येत आहे. बोल या नाश्ता करायला. या नसतं परत संपून दे. संपू दे मग बोलवायचं. काय? नाश्ता करायला. चला या मंडळी नाश्ता करायला. संध्याकाळचा खास गावाकडचा नाश्ता डाळ वडे. चला मंडळी मस्त नाश्ता झाला. गावाकडेचं संध्याकाळी आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता करायला खूप धमाल येते. आणि शक्यतो ताई वगैरे येते, मयुरी जरी आली
तरी पण रोजच्या रोज जेवणामध्ये काही ना काहीतरी नाश्ता संध्याकाळी असतोच. तर आज जरा दालवडीचा बेत झालेला. संध्याकाळी अचानक भयानक प्लॅन झाला. कामावरच होतो तर ताईला म्हटलं आज जरा संध्याकाळी नाश्ता बनवूया. तर म्हटले दालवडे करूया का. तर म्हटलं ठीक आहे. तर ताईने 1-1.5 तासापूर्वी डाळ भिजत घातलेली. त्याच्यानंतर मग लगेच दालवडे बनवलेत आणि पटकन होतात, इझी होतात. जर तुम्हाला चटणी बनवायची नसेल, एकदमच फास्ट बनवायचं असेल तर सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता, चांगले लागतात. आणि ही जी खोबऱ्याची चटणी आहे त्याच्यामध्ये तर अजूनच छानच लागतात. तर शेवटी चॉईस तुमची आहे. कोणाकोणाला कधी चटणी नको असते, मग तेव्हा सॉससोबत खाऊ शकता. पण डाळवडे अप्रतिम होतात. फक्त ते पातळ करायचे, थोडेसे कडक कडक झाले पाहिजेत, मग अजून टेस्टी लागतात. जाड असतील ना तर थोडंसं मग आतला भाग आहे तो नरम राहतो. त्यामुळं मग जेवढे पातळ तेवढे ते डाळवडे खायला अप्रतिम. ॲक्च्युली खूप कॉस्टली आहेत. म्हणजे जर खात असाल तर बाहेर प्लेट वगैरे आहे ना ते कॉस्टली मिळतं. त्यापेक्षा अशा गोष्टी घरातच बनवल्यात तर आपल्या चॉईसने जे काही टाकायचं ते टाका. असो, रात्रीचे मंडळी साधारण 7:45 वाजलेत, पण अंधार भरपूर झाला आहे. ॲक्च्युली थोडंसं ना वातावरण असतं दिवसभर जरी ऊन असलं तरी पण थोडंसं ढगाळ वातावरण आहे गावाकडे. त्यामुळे दिवस जरी मोठा असला तरी अंधार लवकर पडतो. त्यामुळं मग रातकिड्यांचा आवाज पण येतो आहे बघा. येतो आहे का? रातकिड्यांचा आवाज येतो आहे. आणि आता जेवणाची तयारी सुरू आहे. भात वगैरे झाला आहे, भाकरी वगैरे आई भाजेल आणि त्याच्यानंतर मग जेवू पण. तर चला मंडळी, आज गावाकडचा खास दालवड्याचा नाश्ता होता, तर त्याचा खास व्हिडिओ बनवलेला. तर ॲक्च्युली आपला रेसिपी कट्टा चॅनलसुद्धा आहे, त्याच्यावरती बऱ्याचशा ताईच्या रेसिपी पण आपण अपलोड करत असतो. आता थोड्या दिवस आपण व्हिडिओ अपलोड केलेल्या नाही आहेत, मग त्याच्यावरती पण व्हिडिओ येतात. तर तिकडे पण तुम्ही व्हिडिओचा आस्वाद घेऊ शकताय. तर चला मंडळी, तात्पुरती सुरुवात हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.